नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभाग 2026 यामध्ये जे 28,000 प्लस जागेची भरती निघालेली आहे, तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसे की पहिली यादी आहे केव्हापर्यंत लागू शकते, तसेच किती टक्केवारीवर तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते, किती याद्या लागणार आहे, जर तुम्हाला या ठिकाणी काही एडिट करायचं असेल तुम्ही त्यामध्ये काय करू शकता, तर याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील. तर अर्ज भरण्याची जी अंतिम तारीख होती ते 14 फरवरी. 14 फरवरीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरायचा होता. तर आता याची जी पहिली यादी आहे ते 28 फरवरी लागण्याची शक्यता आहे. ही तारीख संभाव्य आहे, कारण त्यांनी माहितीमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही 28 फरवरीपर्यंत पहिली यादी या ठिकाणी जाहीर करू. तर आतापर्यंत जेवढ्या काही याद्या लागलेल्या आहेत त्याला कमीत कमी 1 महिना लागलेला जाहीर होण्यासाठी. आणि 28 फरवरी म्हटलं, 28 फरवरीपर्यंत आपण वाट पाहू. जर नाही लागलं समजून जायचं तुम्हाला या ठिकाणी आणखी 15 दिवस लागणार आहे यादी जाहीर होण्यासाठी. कारण 2025 मध्ये जेव्हा भरती निघालेली होती तेव्हा यादी जी आहे 35 दिवसानंतर लागलेली होती. पहिली 28 फरवरी संभाव्य तारीख दिलेली आहे, त्यावेळेस लागली. तरी त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. तर आता बरेचसे विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरलेला आहे. यामध्ये 50% वाले पण आहे, 60% वाले पण आहे, 70%, 80%, 90% वाले पण आहे. तर पहिली जी यादी आहे ही किती टक्क्यापर्यंत लागू शकते? जानेवारी 2025 मध्ये जेव्हा भरती निघालेली होती त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. तर तुम्ही यादी हे चेक करू शकता. ठीक आहे, तर यादी बघा. या ठिकाणी डिव्हिजन दाखवल्या जाते, कोणत्या पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत तुमची नियुक्ती झाली हे दाखवल्या जाते आणि किती टक्केवर नियुक्ती होते हे पण या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरी 97%, एसटी कॅटेगरी आहे 93%, एसटी कॅटेगरी 92%, ओबीसी 97%. ठीक आहे, एससी कॅटेगरी या ठिकाणी दाखवलेला आहे 94.83. ठीक आहे, ईडब्ल्यूएस 94. ठीक आहे, तर टक्केवारी तुम्ही चेक करू शकता. सर्व टक्केवारी जी आहे 90च्या वरच आहे. ठीक आहे, सर्व टक्केवारी तुम्ही चेक करू शकता. एकही तुम्हाला 90च्या खाली दिसणार नाही. अकोला डिव्हिजन या ठिकाणी 96, 96. अमरावती बघा 97, 96, 97. एससी कॅटेगरी 95. ठीक आहे, एसटी कॅटेगरी फक्त जे आहे ते 90च्या जवळपास राहतात. या ठिकाणी चेक करू शकता. हँडिकॅप वाला विद्यार्थी आहे 91.5, म्हणजे हँडिकॅप वाला पण या ठिकाणी 91च्या वर पर्सेंटेज असल्यामुळे त्यांची निवड झालेली आहे या ठिकाणी. ठीक आहे, ते संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी दाखवलेली आहे. 2025 ची यादी आहे आणि 2026 ची पण यादी मित्रांनो याच ठिकाणी याच्यासारखी लागणार आहे. आणि बघा मित्रांनो, ही जी यादी आहे 2025 ची 6वी यादी. ठीक आहे, म्हणजे 6-7 याद्या टोटल लागत असतात याच्या. 6वी यादी आहे. 6वी यादीची जेव्हा लागली त्याची टक्केवारी जी घसरलेली आहे फक्त 2% घसरलेली आहे. ओपन कॅटेगरी अगोदर 97 वर सिलेक्शन झाला होता, आता 95 पर्यंत या ठिकाणी आलेली आहे. काही कॅटेगरीची जे सिलेक्शन आहे ते 1% घसरते. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. एसटी कॅटेगरी 90 होते तर 91 वर, मागच्या पहिल्या यादीमध्ये 91 वर सिलेक्शन झालं होतं, ते या ठिकाणी 90 पर्यंत आलेले आहे. ठीक आहे, तर याच्या 6-7 याद्या लागणार आहे. तुम्हाला 6-7 याद्या पण चेक करावं लागेल. जर तुम्हाला 90च्या वर मार्क्स असेल, 85च्या वर मार्क्स असेल, तुम्ही आपल्या याद्या चेक करू शकता. पहिली यादी जाहीर झाल्याबरोबरच माहिती पडेल की तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होते की नाही होत. यादी जाहीर झाली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी करेक्शन दिलेलं आहे. तुम्ही 18 आणि 19 फरवरी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी आपलं करेक्शन करू शकता. जर तुम्हाला काही एडिट वगैरे करायचं असेल किंवा एखादा डिव्हिजन जो आहे तो दुसरा निवडायचा असेल, ठीक आहे, तर तुम्ही 19 फरवरी सायंकाळी 5 वाजे म्हणजे उद्यापर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी आपलं करेक्शन करू शकता. ठीक आहे, डिव्हिजन तुम्हाला दुसरं निवडायचं असेल, समजा तुम्ही अमरावती मध्ये फॉर्म भरलेला आहे, मग नागपूरमध्ये डिव्हिजन मध्ये फॉर्म भरायचा असेल, तुम्ही अशा प्रकारचं करेक्शन या ठिकाणी करू शकता, एडिट करू शकता. ठीक आहे, तर आपण पाहिलेला पहिली यादी केव्हापर्यंत लागू शकते, किती टक्केवर लागू शकते आणि याच्या एकूण किती याद्या लागणार आहे. तर आणि तुम्हाला या ठिकाणी करेक्शन करायचं असेल तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी करेक्शन करू शकता. तर याबाबतची आणखी अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.